आपण रुपालीताईंशी संवाद साधूया। रुपालीताई, वैष्णवीच्या आईचं ऐकून माझ्या अंगावर काटा येतोय। या यशवंत लाटे माणसानं लग्नाला वर्षही झालेलं नाहीये, 10 महिने झाले आहेत, अनेकदा पैशांची मागणी केलेली आहे। मुलीचा फाशी देतानाचा एक व्हिडिओ काढला गेला, स्वतःच तिला गळफास लावण्याचा प्रयत्न केला, तो व्हिडिओ काढला गेला। वारंवार तिचे छळ होत होते, पैशाची मागणी केली जात होती, मला दुसरं लग्न करायचं आहे असं सांगण्यात येत होतं आणि अखेर जे न होणं अपेक्षित होतं ते घडलं। वैष्णवी आज आपल्यात नाही। वैष्णवी हगवण्यानंतर अनेकदा चर्चा झाली, ठोस कारवाई व्हावी, कायदा कडक करावा, यावर तुम्हीही बोललात, आपणही बोललो, दोघींनी संवादही साधला, पण अशा अनेक वैष्णवी पुन्हा महाराष्ट्रात होत आहेत। याच्यावर आपल्याला मी तुम्हाला सांगते की जनजागृती करणं गरजेचं आहे। वैष्णवी हगवणे ही पुण्यातनं आणि ही वैष्णवी बीड मधनं, म्हणजे जरी ग्रामीण शहरी गरीब श्रीमंत हा फरक असला तरी एकच सेम आहे या सगळ्या लोकांमध्ये, यांची विकृती की लोकांची पोरगी करून आणायची आपल्या मुलासाठी, किंवा तो जो नवरा आहे तो स्वतःला पैशासाठी म्हणून त्या बाईचा वापर करायचा, तिचा मानसिक शारीरिक छळ करायचा आणि तिला आत्महत्येला प्रवृत्त करायचं, जेणेकरून मार्गातला काटा दूर होईल। परंतु त्यांना कायदा मला म्हणजे माहिती का नाही माहित नाही, त्यांना शिक्षाही होतील, गुन्हे दाखल होतील। याच्यामध्ये प्रत्येक यंत्रणाने सतर्क राहणं गरजेचं आहे। एक घरातल्या कुटुंबाने आपल्या लेकीवर जेव्हा असा अत्याचार होतो तेव्हा तिच्याशी बोलणं आणि तिला त्यातनं मार्ग दाखवणं गरजेचं आहे। 2, पोलिसांनी तातडीने अशा घटनेची दखल घेऊन त्या लोकांना बोलवून त्यांना सांगणं गरजेचं आहे की तुमच्यावर हे गुन्हे दाखल होऊन तुम्हाला आम्ही जेलमध्ये बसवू। आणि 3, 5 असे गुन्हे झाल्यानंतर फास्ट ट्रॅकवर या केसेस चालल्या पाहिजेत। दुसरं, आमचं जे महिला आयोग आहे त्याचंही काम आहे की महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधक समुपदेशन होणं गरजेचं आहे, जेणेकरून या घटना होणार नाही। काय होतंय, या घटना होत आहेत, आपण बोलतोय आणि पुन्हा एक 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी पुन्हा एखादी वैष्णवी या घटनेला बळी पडते। म्हणजे मला आता हडपसर मधली सुद्धा एक जी आहे मुलगी, ती सुद्धा आत्महत्या तिची झाली। या घटना थांबायलाच तयार नाहीयेत। तर का थांबायला तयार नाहीयेत, याच्या शेवटच्या टोकापर्यंत सर्वच, म्हणजे सरकार असेल, संघटना असेल, त्याच्यावर महिला आयोग आहे, या सगळ्यांनी जाणं गरजेचं आहे। आता या आई ज्या बोलतायत, म्हणजे मुलीला 5 लाख रुपये द्या नाहीतर नांदवणारच नाही, आणि आता काय झालंय, सोशल मीडियाच्या याने हुशार झालेले आहेत किंवा ते पिक्चर बघून पुरावे कसे नष्ट करायचं असं त्यांना वाटतं, ते शक्य नाहीये। परंतु जो मुलगा आहे त्याच्या घरच्यांना सुद्धा ती जबाबदारी आहे ना की तुमचा मुलगा किंवा तुमच्या घरातला जो आणलेल्या सुनेला त्रास देतोय, त्यांनी बघायला नको का या गोष्टी, त्याच्यात त्यांचा सहभाग असतो म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो। हे सगळं गुन्हा दाखल झाल्यानंतर होतं। आता आपल्याला काम केलं पाहिजे की हे गुन्हे होताच कामा नये। त्याच्यामुळे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, माझ्याकडे तक्रारी आल्यानंतर मी दोन्ही पार्ट्या बोलून डायरेक्ट सामदाम दंडभेदाने का काम करते, कारण का जीव गेल्यानंतर तुम्ही आणि मी बोलून उपयोग नाहीये, जीव गेल्यानंतर केसेस चालून उपयोग नाहीये। पण एखादा जीव गेला आणि त्याला न्याय मिळाला आणि त्याचं उदाहरण समाजाला मिळालं तर मी समजू शकेल, परंतु दर 2 महिन्यांनी ही घटना आहे, दर 2 महिन्यांनी हा विषय होतोय, तर याच्यावर सरकार, आयोग, पोलीस कडक भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि कुटुंबाच्या परिवारातल्या लोकांनी सुद्धा भूमिका घेणं गरजेचं। निश्चित। रुपालीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। गंगाबाई, तुमचे देखील आभार, तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल। या सगळ्याविषयी निश्चितच आवाज उठवण्याचा आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।